नमस्कार मित्रांनो, माझं नाव गिरीश चंदने. खारघर नवी मुंबई येथे माझी वॉटर कंडिशनर बनवण्याची फॅक्टरी आहे. हे भारत सरकारकडून पेटंट प्राप्त वॉटर कंडिशनर मी बनवतो. वॉटर कंडिशनरमध्ये काम करताना बऱ्याचशा काही गोष्टी माझ्या लक्षात येतात आणि त्याची माहिती मी तुम्हाला देत आहे. आरओ इंडस्ट्रीमध्ये काय होतं की आपण आरओ प्युरिफायर वापरतो, वॉटर प्युरिफायर वापरतो, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट कॉमन असते आणि तो म्हणजे हा तुमचा वॉशर प्रे फिल्टर. आता काय होतं की हा जो प्रे फिल्टर आहे ना, हा प्रे फिल्टर हा तुमचा वॉशेबल नसतो. तुम्ही आता जे काही पेपर, स्पन, कॉटन, कापूस वगैरे वगैरे प्रे फिल्टर वापरता, तर ते काय करतात की ते तुमचा प्रे फिल्टर जो असतो तो प्रे फिल्टर बदली करायला लावतात. दर 3 महिन्यांनी, 1 महिन्यांनी, जसं पाण्यामध्ये गढूळपणा असेल त्याप्रमाणे तुम्हाला तो बदली करावा लागतो. पण आता हा जो वॉटर फिल्टर, हा जो वॉशेबल प्रे फिल्टर आहे, याचा महत्वाचा भाग असा आहे की हा तुम्हाला पुन्हा पुन्हा धुता येतो. आणि तुम्हाला सांगण्यासाठी मला अत्यंत आनंद होतोय की हा वॉशेबल प्रे फिल्टर मी गेल्या 9 वर्षापासून वापरत आहे. माझा मुलगा 5 वर्षाचा होता, आता तो 14 वर्षाचा आहे. आणि त्याच्यामध्ये मी हा वॉशेबल प्रे फिल्टर वापरताना आमच्याकडे खारघर नवी मुंबईला पाणी अतिशय चांगल्या क्वालिटीचं येतं, पण तरी पण जो काही काडी कचरा, माती असते ती या प्रे फिल्टर मध्ये अडकते. आणि आता आपला छोटा मित्र वरद हा हे वॉशेबल प्रे फिल्टर कसं वॉश करतात आणि ते किती सोपं आहे ते दाखवणार आहे. आता हा वॉशेबल प्रे फिल्टर आपण काढणार आहोत आणि कसा क्लीन करतात ते दाखवतो. वरद, जरा तो वॉशेबल प्रे फिल्टर काढ. हा वॉशेबल प्रे फिल्टर आहे. हा बघा, हा वॉशेबल प्रे फिल्टर आहे. याच्यामध्ये आतमध्ये जे कार्ट्रिज आहे ती वॉशेबल आहे. आता वरद ती उघडेल आणि आपल्याला दाखवेल तो कसा क्लीन करतात. परत उघड. हा बघा, इतका सोपा आहे. हा पटकन आता उघडला गेला. आता त्याच्यामध्ये ही जी कार्ट्रिज आहे, हे बघा, ही कार्ट्रिज जी आहे ही किती खराब झाली ती बघा. त्याच्यामध्ये परत ते पाणी सगळं टाकून दे. हे बघा, याच्यामध्ये पाणी किती गढूळ आलं ते बघा. आणि आता ते वॉश केल्यानंतर ते कसं वॉश केलं जातं, हे बघा, किती मळ निघते बघा. हळूहळू सांगतो पण घाई नको. मित्रांनो, आता बघा की मगाशी याच्यामध्ये अजिबात काही पाणी नव्हतं आणि याच्यामधनं साधारणपणे किती काळी कचरा याच्यामध्ये मळ वगैरे अडकला होता तो या वॉशेबल प्लेट. साधारणपणे माझ्या अंदाजाप्रमाणे पावसाळ्यातले 3 महिने जून किंवा जुलैला हा आम्ही वॉश केला होता. आता हे पुन्हा बघा त्याच्यामध्ये, आता हे पाणी फेकून देऊन पुन्हा एकदा वॉश करणार आहे. आता बाउल साफ कर. हा बाउल साफ केला. ह्याच्या आतमध्ये थोडासा तांदूळ झालं होतं. बस बघा, 3 मिनिटाचा साधारण व्हिडिओ तयार होतोय. 3 मिनिटांमध्ये आपल्या वरदनी, आपल्या छोट्या मित्रांनी आता हा वॉशेबल प्रे फिल्टर हे केला. हा माझा मुलगा वरद, हा जेव्हा 5 वर्षाचा होता तेव्हा मी हा वॉशेबल प्रे फिल्टर आणला होता. त्यावेळी त्याला हे सगळं करणं जमायचं नाही, कारण त्याच्या मनगटामध्ये तेवढी ताकद नव्हती. आता त्याच्या मनगटामध्ये एवढी ताकद आली की तो स्वतः ते क्लीन करतो, ते स्वतः लावतो. आणि बघा, हे असेंबल केलं. हा वॉशेबल प्रे फिल्टर लावून टाकला पूर्णपणे. हा बघा, हा पूर्णपणे असेंबल झाला. हा पूर्ण टाईट कर वरद आणि नंतर इमेज दाखव. हा बघा, हा आधीचा आपल्याकडे फोटो आहे आणि आता ह्याचा फोटो आहे. तो मी एडिट करून पूर्णपणे तुम्हाला दाखवेन. तर मित्रांनो, हा वॉशेबल प्रे फिल्टर आहे. आपल्या फिल्टरमध्ये स्पन फिल्टर, पेपर फिल्टर, कॉटन फिल्टर याच्यामध्ये आणि या वॉशेबल प्रे फिल्टरमध्ये फरक काय आहे, तर ही जी कार्ट्रिज दिसते ना, आता आपला वरद ही कार्ट्रिज पुन्हा तुम्हाला काढून दाखवणार आहे. वरद, हा उघडून दाखव. हे बघा, याच्यामध्ये ना 3 पार्ट आहेत. एक हा बाउल आहे याच्यामध्ये, आणि याची कार्ट्रिज आहे. ती कार्ट्रिज खाली ठेव. ही बघा, ही कार्ट्रिज आहे. त्याच्या मागे सरकवते. हे बघा, हे जे मित्रांनो बघताय ना, हे व्हाईट कलरचे पीव्हीडीएफचे 0.1 मायक्रॉनचे फायबर आहेत. या फायबरमध्ये काय होतं की या फायबरमध्ये पाणी इथून आतमध्ये शिरतं आणि इकडून ते बाहेर पडतो. त्यामुळे जे काही काळी कचरा वगैरे असतो तो सगळा इथे पूर्णपणे थांबतो आणि तो
आपला जो जे पाणी ज्याच्यामध्ये सगळा कचरा वगैरे आहे तो सगळा इथे थांबतो आणि तुमचं पाणी जितकं खराब असेल त्याप्रमाणे याची क्लिनिंगची फ्रिक्वेन्सी वाढते. आता आमच्याकडे खारघरला साधारणपणे दर 3 महिन्यानंतर याला क्लीन करायला लागतं. पण एक लक्षात घ्या मित्रांनो, आम्ही कधीही हा फिल्टर बदलत नाही. आम्ही त्याला क्लीन करतो आणि याला पुन्हा वापरतो. हे मार्केटमध्ये आरो इंडस्ट्रीनी एक लपवलेलं सत्य आहे की हा वॉशेबल प्रे फिल्टर किंवा याला मार्केटमध्ये अल्ट्रा फायबर, हॅलो फायबर मेम्ब्रेन म्हणतात. हा साधारणपणे ग्रामीण भागांमध्ये वगैरे ज्या ठिकाणी कॉर्पोरेशनचं पाणी आहे तिथे हा आरोच्या आतमध्ये वापरला जातात. पण याचा वॉशेबल प्रे फिल्टर तयार होतो हे मी दाखवलं. आता असेंबल कसं करायचं ते परत आपल्याला दाखवतोय. कुठे हे झालेलं आहे. आता या पद्धतीने ना इकडे या ठिकाणी आपल्याला हे असं लावता येतं आणि त्याच्यामध्ये हे इन आणि आउट हे केलं की आता ते चालू पण होणार आहे. बघा मित्रांनो, या वॉशेबल प्ले फिल्टरमुळे आता आम्ही जवळजवळ गेल्या 9 वर्षामध्ये जे काही फिल्टर आम्ही फेकून द्यायचो, कमीत कमी 40 ते 50 फिल्टर आम्ही वाचवलेले आहेत. याने आपल्या पर्यावरणाचं पण रक्षण होतं, आपल्या स्वतःला हे क्लीन करता येतं आणि याच्यामध्ये सर्वात मोठा फायदा त्यामुळे 0.1 मायक्रॉनच्या आतमधलं कुठलाही माती, मळ, कचरा हा फिल्टरमध्ये तुमच्या या आरो फिल्टरमध्ये जात नाही. तर अशा पद्धतीने या वॉशेबल प्रे फिल्टरचा व्हिडिओ आज झालेला आहे. तर याच्यावर तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला नक्की कळवा.